सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चांगला माणूस असणं आणि इतरांना सतत खुश ठेवायचा प्रयत्न करणं यात ना जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला वाटतं मी एवढं चांगलं सगळ्यांसोबत वागतो, तरीही माझ्यासोबत लोक असं का वाईट वागतात? मी काय चूक केली आहे? मी इतका चांगला वागूनही लोक माझी कसलीच किंमत करत नाहीत. कदाचित तुम्ही इतरांना सतत खुश ठेवण्याची घाणेरडी, येस मी घाणेरडीच म्हणेल, सतत दुसऱ्यांना खुश ठेवायची सवय लावली असेल. त्याआधी काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. जे लोक अशा आहेत ना, त्यांना कदाचित माझं हे ऐकून गैरसमज होईल किंवा माझा रागही येईल. म्हणजे आम्ही सतत इतरांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही काही चुकीचं वागतो का? फर्स्ट ऑफ ऑल हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा अँड देन यू डिसाईड की काय योग्य आणि काय अयोग्य. कारण चांगला माणूस असणं आणि सतत इतरांना खुश ठेवायचा प्रयत्न करणारा माणूस, आपल्याला वाटतं हे सेमच आहेत, बट ॲक्च्युअलमध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये किंवा दोन्ही टाईपच्या माणसांमध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे. जो चांगला माणूस असतो ना, त्याला ना जेन्युइनली दुसऱ्याची मदत करायची असते. त्याच्यामागे कुठलाही स्वार्थ म्हणा किंवा कुठलीही भीती नसते की आपल्याला त्याची मदत करावीच लागेल. तो जेन्युइनली मदत करतो. आणि जे पीपल प्लीजर असतात ना, म्हणजे इतरांना घाबरून मदत करणारे, किंवा मला नाही म्हणता येत नाही, मी कसं नाही म्हणू, मनात इच्छा असते नाही म्हणायची पण एक मजबुरी असते, किंवा मनात एक भीती असते, मी नाही म्हटलं तर त्याला राग येईल माझा, किंवा त्याला आवडणार नाही, मला एकटं पाडलं जाईल, मला ते बोलणार नाहीत. या भीतीपोटे किंवा असे पीपल प्लीजर जे लोक आहेत ते नाही म्हणू शकत नाही. सगळ्यांना सतत हो म्हणणारी व्यक्ती, प्रत्येक गोष्टीमध्ये होच, स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदाला महत्त्व देणारी, दुसऱ्याच्या आनंदाला प्रायोरिटी देणारी. चांगला माणूस असतो ना, तो नेहमी इतरांना प्रेम देतो, आदर, रिस्पेक्ट देतो, परंतु त्याचा स्वाभिमान तो कधीच विकत नाही. आणि हे पीपल प्लीजरवाले लोक असतात ना, जे कमकुवत आहेत, ते नेहमी स्वतःचं मन मारतात प्रत्येक वेळेस. का? तर समोरचा व्यक्ती नाराज होऊ नये म्हणून. आणि एक वेळ अशी येते की हा जो व्यक्ती आहे तो स्वतःला तो हरवून बसतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो. धर्म म्हणजे योग्य गोष्ट करणं. जरी काही लोक नाराज झाले, आपल्यापासून दूर गेले, तरीही योग्य वागायचं, योग्य बोलायचं, जे योग्य आहे तेच करा, आणि हाच खरा धर्म आहे. श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वांना खुश ठेवलं का? नाही. त्यांनी तेच केलं जे धर्म सांगतो, जे योग्य आहे. लोकांनी त्यांचा द्वेष केला, त्यांच्यावरती खूप आरोप केले गेले, परंतु त्यांनी तेच केलं जे योग्य आहे. परंतु आणि श्रीकृष्णांनी कधीच सत्याचा मार्ग सोडला नाही आणि त्यांचं कर्तव्य सगळी पार पाडली. दुसऱ्यांना खुश ठेवणारा माणूस ना सतत थकलेला असतो, मग ते मानसिकदृष्ट्या असो नाहीतर शारीरिकदृष्ट्या. तुम्ही ऑब्झर्वेशन करा किंवा तुमच्याच आसपास फॅमिली मेंबर्समध्ये, रिलेटिव्स, फ्रेंड्स, कुठेही बघा, जो सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, त्याची काय रिस्पेक्ट असते हे तुम्ही स्वतः अनुभवलं आहे. आणि अनुभवत सुद्धा असाल, कदाचित ती व्यक्ती तुम्हीही असू शकता, किंवा तुमच्या तुमच्या जवळचे नातलग असू शकतात, कोणीही असू शकतं. तो इतका थकलेला असतो ना की तो ना प्रत्येकाच्या अपेक्षांचं ओझं वाहत असतो. त्या ओझ्याने तो खूप थकून गेलेला असतो. आज त्याला हो म्हणायचं, उद्या त्याला हो म्हणायचं, आज त्याने असं केलं, असं केलं, आणि स्वतःसाठी त्याला वेळच उरत नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे लोक सतत इतरांना खुश ठेवण्याच्या पाठीमागे असतात ना, ते कधीच म्हणजे शेवटपर्यंत कोणालाच खुश करू शकत नाही. असं कोणी असेल की ज्याने हो मी सगळ्यांना खुश ठेवलं आहे, हां, पण तो स्वतःसुद्धा खुश राहिला पाहिजे. असं जर कोणी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.
मोस्ट ऑफ द टाईम असे लोक स्वतःही खुश राहत नाहीत आणि ते दुसऱ्यांनाही खुश करू शकत नाहीत. आणि हा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जन्म ना इतरांना खुश करण्यासाठी झालेला नाही आहे. अजून एक गोष्ट, हे जे असे जे लोक असतात ना ते असं का वागतात माहिती आहे? त्यांना असं वाटत असतं की मी जर नाही म्हणायला शिकलो, मी जर स्ट्रॉंग वागलो तर माझ्यापासून लोक दूर जातील, माझे जवळचे लोक दूर जातील, माझ्याबद्दल वाईट विचार करतील, मला वाईट मानलं जाईल. म्हणून नेहमी माणूस ना स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या गरजेला जास्त महत्त्व देतो. आणि तो हेही पाहत नाही की समोरच्याच्या नजरेत आपलं किती महत्त्व आहे. वॉट, खरंच चांगुलपणा कशात आहे? जिथे गरज असेल तिथे इतरांना मदत करणं, चूक असेल तिथे नम्रपणे नाही म्हणणं. जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा जगसुद्धा आदर करत नाही. लक्षात ठेवा, नाही म्हटलं म्हणजे आपण वाईट आहोत असं नाही. नाही म्हणणं म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत असं होतं. लक्षात ठेवा, तुम्ही ना जसे आहात तसे राहा. सतत दुसऱ्यांच्या प्रेशरखाली, दबावाखाली जगू नका. तुम्ही जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहाल ना तेव्हा तुमच्यापासून खूप लोक दूर जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही लोक तुमच्यासोबत नंतर राहतील ना ते खूप जेन्युइन असतील, खूप प्रामाणिक असतील आणि ते तुमच्यावर जेन्युइनली प्रेम करतील, तुमच्या खोट्या मुखवट्यावर नाही. जे तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करतील तेच तुमचे खरे लोक आहेत.